चला, आज आपण भावनिक बुद्धिमत्तेच्या एका मुख्य घटकाबद्दल बोलणार आहोत. त्याचं नाव आहे आत्मनियमन किंवा आत्मनियंत्रण. आत्मनियमन म्हणजे आपल्या भावनांचे व्यवस्थापन करणे, आपल्या आवेगावर नियंत्रण ठेवणे आणि आपल्या स्वतःच्या क्षमता वापरून योग्य मार्ग निवडणे. ही आपली एक अशी क्षमता असते जी परिस्थिती बदलते तेव्हा जुळवून घेऊन परिस्थितीशी समायोजन करते. पण लक्षात घ्या, आत्मनियमन फक्त भावनावर नियंत्रण ठेवण्यापलीकडे जाते. हे वेगवेगळ्या सामाजिक आणि भावनिक संदर्भांमध्ये प्रभावीपणे कार्य करण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी आपल्या भावना समजून घेणे आणि व्यवस्थापित करणे याबद्दल आहे. याचा अर्थ थोड्या वेळाने प्रतिसाद देणे, आवेगावर नियंत्रण ठेवणे, अस्वस्थ असताना शांत राहणे किंवा कुठल्याही परिस्थितीत स्वतःला सकारात्मक राखणे. आत्मनियमनामुळे आपण आपल्या भावना ओळखतो आणि समजून घेतो, परंतु त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे विचार न करता प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद कसा द्यायचा हे आपण जाणीवपूर्वक ठरवतो. आपले उद्दिष्ट भावनांना दडपून टाकणे नाही, तर परिस्थितीसाठी योग्य अशा प्रकारे त्याचे व्यवस्थापन करणे, आपल्या उद्दिष्टांचे समर्थन करणे आणि आपल्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी योगदान देणे हे आहे. आत्मनियमन आपल्याला सामाजिकरित्या स्वीकारणीय आणि फायदेशीर अशा प्रकारे प्रतिसाद देण्यास मदत करते, आपल्या भावनिक जगाला अधिक प्रभावीपणे मार्गदर्शन करते. लक्षात ठेवा, हा भावनिक बुद्धिमत्तेचा एक महत्त्वाचा भाग आहे. समजून घेण्याच्या आणि आपल्या या भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या प्रवासात आमच्याबरोबर सामील झाल्याबद्दल धन्यवाद.